पुढे एक मोठी बातमी आपण पाहतोय तर कंगनाचा इमर्जन्सी आता तरी रिलीजचा मुहूर्त साधणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। झी एंटरटेनमेंटने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। न्यायमूर्ती कुलाबावाला यांच्या कोर्टामध्ये ही तातडीची सुनावणी सुरू आहे। सिनेमाचं प्रदर्शन 5 दिवसांवर आलं तरी सुद्धा अजून सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये। यापूर्वी 3 वेळा निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख देखील बदलली आहे। सिनेमा येत्या शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी रिलीज होत असल्याचं कंगनानं तिच्या सोशल मीडियावर जाहीर केलंय। मात्र सिनेमातील काही दृश्यांमध्ये धार्मिक भावना दुखवतील असं चित्रीकरण असल्यामुळे हा सिनेमा वादात सापडलाय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून। प्रशांत, कंगनाचा इमर्जन्सी नेमका कधी रिलीज होणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे। याबाबत उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। अपडेट श्वेता, आपल्याला माहिती खरं तर 6 सप्टेंबर ही त्यांनी चित्रपट रिलीज करण्याची तारीख जाहीर केली होती आणि 6 सप्टेंबरलाच हा चित्रपट रिलीज होणार का हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। पण अर्थात आजची सुनावणी ही सगळ्यात महत्त्वाची त्यात मानली जाते। एका न्यायमूर्ती कुलाबावाला यांच्या कोर्टामध्ये तो युक्तिवाद झी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून केला जातोय की सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट दिलं नाही आतापर्यंत, पण ते का दिलं नाही, त्याच्यामध्ये काय आक्षेपार्ह आहे हे सुद्धा निर्माता म्हणून आम्हाला कळवलेलं नाहीये। त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे ती संदिग्ध भूमिका आहे, अशा प्रकारचा आक्षेप या याचिकेत घेण्यात आलेला आहे। ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। उच्च न्यायालय या विषयामध्ये काय डिरेक्टिव्ह देतं हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिनेमातले काही दृश्यात धार्मिक भावना दुखावतील असं चित्रीकरण असल्यानं हा सिनेमा वादात आहे आणि या सिनेमात कंगना रणौतसह अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत। श्वेता जी, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।